नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत. चला तर सुरू करूया. भारतातील पहिले योग आणि आयुर्वेदिक केंद्र क्लस्टर सेंटर कोणत्या विद्यापीठात स्थापन झाले? योग्य उत्तर आहे पतंजली विद्यापीठ. डिसेंबर 2025 मध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ज्ञान भारतम मिशन अंतर्गत या केंद्राची घोषणा केली. ज्ञान भारतम मिशन अंतर्गत निवडले गेलेले हे पहिलेच केंद्र आहे जे पूर्णपणे योग आणि आयुर्वेद शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा, विशेषतः योग आणि आयुर्वेदाचे संवर्धन, संशोधन आणि प्रचार करणे. पतंजली विद्यापीठाने आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त प्राचीन हस्तलिखिते जतन केली असून 42 लाखाहून अधिक पानांचे डिजिटायझेशन केले आहे. प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे मेघालय. मेघालय सरकारने प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने ग्रीन डिपॉझिट नावाची विशेष योजना सुरू केली आहे. पर्यटकांना प्लास्टिकच्या वस्तू, उदाहरणार्थ बाटल्या, रॅपर्स सोबत नेण्यासाठी ₹100 परतावा ठेव जमा करावी लागते. ही योजना डिसेंबर 2025 मध्ये अधिकृतपणे सुरू करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये प्लास्टिक बाटल्या आणि दुधाच्या पिशव्यांसाठी बायबॅक डिपॉझिट योजना प्रस्तावित केली होती, परंतु सध्याची ग्रीन डिपॉझिट नावाची विशिष्ट योजना मेघालय राज्याशी संबंधित आहे. हार्दिक पांड्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी किती चेंडूत दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठोकले आहे? योग्य उत्तर आहे 16 चेंडूत. पांड्याने 19 डिसेंबर 2025 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5व्या T20 सामन्यात हा पराक्रम केला. भारतासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम अद्याप युवराज सिंगच्या नावावर आहे, 12 चेंडूत. अभिषेक शर्माने याच वर्षी 2025 मध्ये इंग्लंड विरुद्ध 17 चेंडूत अर्धशतक झळकावले होते, जो आता 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील उच्च न्यायालयांच्या रचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर आहे संसद. भारतीय राज्यघटनेच्या कलम 231 नुसार संसद कायद्याद्वारे 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा केंद्रशासित प्रदेशांसाठी एकच सामायिक उच्च न्यायालय स्थापन करू शकते, उदाहरणार्थ पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय. कलम 230 नुसार संसद कोणत्याही केंद्रशासित प्रदेशापर्यंत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार करू शकते किंवा तो काढून घेऊ शकते. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात, परंतु उच्च न्यायालयाची व्याप्ती आणि रचना ठरवण्याबाबत संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे. JP मॉर्गन आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर कोठे स्थापन करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. जागतिक बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या JP मॉर्गनने मुंबईमध्ये आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित केला जाणार असून 2029 पर्यंत तो पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. हे केंद्र बँकिंग, तंत्रज्ञान आणि ॲनालिटिक्स क्षेत्रातील कामांसाठी जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. 1904 मध्ये मुंबईत कोणाच्या अध्यक्षतेखाली पहिली भारतीय महिला परिषद भरवण्यात आली होती? योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे. ही परिषद भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. रमाबाई रानडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होत्या. त्यांनी पुण्यात स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली.
स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, बालविवाहाच्या प्रथेला विरोध करणे आणि महिलांच्या सामाजिक हक्कांसाठी जागृती करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होते. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे पुणे. या अकॅडमीची स्थापना 2009 मध्ये करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्र राज्याच्या राज्य गुप्तचर विभागांतर्गत कार्य करते. पूर्वीची पुण्यातील स्पेशल प्रोटेक्शन ट्रेनिंग सेंटर आणि मुंबईतील स्पेशल ब्रांच ट्रेनिंग सेंटर यांचे विलिनीकरण करून ही नवीन अकॅडमी तयार करण्यात आली. येथे प्रामुख्याने स्पाय ट्रेडक्राफ्ट, सायबर सुरक्षा, दहशतवादी विरोधी कारवाया आणि महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा या विषयांवर प्रशिक्षण दिले जाते. भारतीय राज्यघटनेनुसार पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? योग्य उत्तर आहे राज्य सूची. भारतीय राज्यघटनेच्या कलम 2046 नुसार अधिकारांची विभागणी 3 सूचीमध्ये केली आहे. पहिली सूची आहे संघ सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी समवर्ती सूची. राज्य सूची सध्या यात 61 विषय आहेत. मूळ राज्यघटनेत 66 होते. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीनुसार पोलीस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे राज्याचे विषय आहेत. स्वयंचलित वाहनातील इंधनाचे अपूर्ण ज्वलन झाल्यामुळे कोणता विषारी वायू बाहेर पडतो? योग्य उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड या वायूला कोणताही रंग किंवा वास नसल्यामुळे तो हवेत मिसळलेला चटकन लक्षात येत नाही. जेव्हा हा वायू श्वासावाटे शरीरात जातो तेव्हा तो रक्तातील हिमोग्लोबिन सोबत ऑक्सिजनपेक्षा अधिक वेगाने संयोग पावतो. यामुळे रक्ताचे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते, ज्याला कार्बोक्सी हिमोग्लोबिन असे म्हणतात. यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी होणे आणि अतिप्रमाणात संपर्कात असल्यामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो. लोह आणि ॲल्युमिनियमचे ऑक्साईड जास्त प्रमाणात असल्याने कोणत्या मृदेला तांबूस रंग येतो? योग्य उत्तर आहे जांभी मृदा. जांभी मृदा प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर आढळते. अतिवृष्टीमुळे जमिनीतील क्षार वाहून जातात आणि लोह व ॲल्युमिनियमचे ऑक्साईड शिल्लक राहिल्यामुळे या मातीला तांबूस रंग प्राप्त होतो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.